बघायचं आहे मेटल कंटेनर मधला जो पार्ट आहे तो आहे एरोसोल कंटेनर्स. तर एरोसोल याचा अर्थ काय? तर एरोसोल कंटेनर्स हे असे कंटेनर्स असतात की जे आपण प्रेस केल्यानंतर त्याच्यामधनं स्प्रेच्या स्वरूपात मटेरियल बाहेर येतं. या इथं डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की हा इथे एक वॉल आहे. हा वॉल कप म्हणतात. इथे प्रोपोलंट असतं आणि हा तुमचा प्रॉडक्ट आहे. आता फॉर एक्झाम्पल हा जो काही सेंट हा एखादा परफ्यूम आहे, तर तो जो परफ्यूम आहे तो परफ्यूम हा इथे असणारे या खाली याच्यामध्ये ही ट्यूब असणार आहे की या ट्यूब मधनं तो प्रोपोलंट बाहेर येतोय. हा वॉल आहे. हा वॉल जेव्हा तुम्ही प्रेस करता, वॉल प्रेस केल्यानंतर आतमधला जो कंटेंट आहे तो बाहेर पडतो. प्रोपोलंट याचा अर्थ काय? तर प्रोपोलंट याचा अर्थ तुमच्या या एरोसोल कॅन मध्ये वरच्या साईडला प्रेशर जनरेट केलेलं असतं आणि ते प्रेशर जे जनरेट केलेलं आहे त्याला आपण प्रोपोलंट म्हणतो. आणि इथे खाली आहे ते प्रोपोलंट अँड प्रॉडक्ट मिक्सचर, असं दोघांचंही मिक्सचर आहे. कारण का की जर का तिथं आपण प्रेशर जनरेट केलेलं नसेल तर आपण ते कितीही प्रेस जरी केलं, ते प्रेस केल्यानंतर त्याच्यामधले जे कंटेंट आहेत ते कंटेंट त्या ठिकाणी इझिली बाहेर येऊ शकणार नाही. सो बेसिकली हे जे काही एरोसोल कंटेनर आहेत हे आपण कुठे यूज करतो? तर एरोसोल कंटेनर आपले, एकच मिनिट, आता काय म्हणलेलं आहे एरोसोल कॅनला? तर एरोसोल्स आर दोज particles or droplets ranging in a size from about 0.15 to 5 microns, which are suspended or dispersed in gaseous media such as air, fog, dust, and smoke, which are example of natural aerosols. आपण आता बेसिकली आता सध्या आपण जे हे वापरतो आहोत काय, आपण जे आता त्या ठिकाणी काय करतो आहोत की सॅनिटायझर बॉटल्स आपण यूज करतोय, ती पण एक प्रकारे एरोसोलचं एक एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो ओपनिंग दिलेला आहे त्या ओपनिंग मधून साधारण 0.15 टू 5 मायक्रॉन्स या साईज मध्ये आतलं जे पार्टिकल आहे ते बाहेर येतं. आता त्याचे परत वेगवेगळे प्रकार तुम्ही वापरलेले असेल. एअर फॉर्म मध्ये येतं, फॉग
मध्ये येतं, स्मोक मध्ये येतं. तुम्ही ते बर्थडे पार्टीजला वगैरे ते स्मोक्स तुम्ही आणता, ते तुम्ही प्रेस करता की त्याच्यात स्मोक बाहेर येतो. सो त्याला सुद्धा जे कंटेनर वापरतात ते एरोसोल कंटेनरच त्या ठिकाणी, एरोसोल कॅनच त्या ठिकाणी यूज केलेला असतो. सॅनिटायझेशन बॉटलला बेसिकली बरेच प्लास्टिक आहेत, पण मेटलचं सुद्धा यूज करू शकतो. तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ एरोसोल प्रॉडक्ट रिक्वायर्स स्पेशल मशिनरी as well as high skill. It involves a series of steps. For high-speed manufacturing, each step is organized in a sequence to form an assembly line. ॲटोमायझेशन आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये करावं लागतं. ॲटोमायझेशन का करावं लागतं? तर त्याच्यामध्ये हाय स्किल आहे, सिरीज ऑफ स्टेप्स आपण त्याच्यामध्ये करत असतो. Empty containers, either can or bottles, are needed to place in the line to start the process. जे कॅन आहेत, जे बॉटल आहेत, ज्याला आपल्याला एरोसोल कंटेनर मध्ये शिफ्ट करायचं आहे, ते एका लाईन मध्ये कन्व्हेअर बेल्ट वरती ठेवले जातात. These containers are then inverted and compressed air is blown inside to clean the containers, after which they are brought back to upright position. सगळ्यात पहिली स्टेप त्याच्यामध्ये काय होते, तर सगळ्यात पहिल्या स्टेप मध्ये त्या ठिकाणी आपण काय करतो, तर आतमधल्या कंटेनर मध्ये आपण कॉम्प्रेस्ड एअर ब्लो करतो. आणि ती कॉम्प्रेस्ड एअर ब्लो केल्यामुळं कशासाठी करतो, तर टू क्लीन द कंटेनर्स. हे कंटेनर्स प्रॉपरली क्लीन करण्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये कॉम्प्रेस्ड एअर प्रेस करतो. The concentrate is then filled up by one of the many method of volumetric filling. आपलं जे काही कॉन्सन्ट्रेट आहे, ज्याच्यात प्रोपोलंट आणि आपला एक ऍक्च्युअल प्रॉडक्ट आहे, ते त्याच्यामध्ये नंतर फिलअप केलं जातं. द एअर फ्रॉम अपर सेक्शन ऑफ कंटेनर इज रिमूव्ड either by nitrogen, carbon dioxide or raised immediately. थोडक्यात याच्यामध्ये आपण काय करतो, तर ही जी काही मेटल बॉटल असेल किंवा हे असेल, ती क्लिनिंग करून त्याच्यामध्ये प्रोपोलंट आणि त्याच्यामध्ये मॅटर किंवा जो काही तुमचा प्रॉडक्ट आहे तो घालून वरचं जे एअर आहे ती काढून हा जो वॉल इथं तुम्हाला दिसतोय तो त्याच्यामध्ये फिट त्या ठिकाणी केला जातो. डिफरंट पार्ट्स या एरोसोल कॅनचे काय आहेत, तर पहिला आहे एरोसोल वॉल, जो इथे सगळ्यात वरती आहे. हा वॉल काय काम करतोय, द एरोसोल वॉल इन्फ्लुएन्स द एक्सक्लुजन ऑफ प्रॉडक्ट इन 3 वे. तीन वे मध्ये त्याच्यामधनं जे प्रॉडक्ट आहेत ते बाहेर रेट, दॅट इज द क्वांटिटी ऑफ product expelled per second. It determines the discharge rate, that is quantity of product
एक्सपेल पर सेकंद. किती अमाऊंट मध्ये, मगाशी आपण जे म्हणलो ना 0.5 to 5, तर किती अमाऊंट मध्ये आतला प्रॉडक्ट बाहेर येणार हे आपल्या एरोसोल व्हॉल्व वरती अवलंबून असतं. It determines the discharge rate, that is quantity of expelled per second. It may influence the distribution of the spray, that is the spray pattern. थोडक्यात ते एक ओपनिंग आहे. तुम्ही जशी किती त्याला होल्स आहेत त्याच्यानुसार किती अमाऊंट बाहेर येणार, ती कुठल्या पद्धतीने कुठल्या शेपमध्ये बाहेर येणार, हे सगळं त्या एरोसोल वॉल्व वरती अवलंबून असतं. पुढेच्या शेवटी म्हणले तसं, इट मे अफेक्ट द पार्टिकल साईज ऑफ स्प्रे. तुमच्या स्प्रेचा जो पार्टिकल साईज आहे, किती साईज मध्ये ते बाहेर येणार, ते सुद्धा या एरोसोल वॉल्व वरती अवलंबून असतं. सो 3 महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. एक आहे एरोसोल वॉल्व वरनं आपल्याला जे कळतं ते आहे त्याचा डिस्चार्ज रेट, किती प्रॉडक्ट बाहेर येणार. डिस्ट्रीब्युशन ऑफ स्प्रे, म्हणजे त्याच्यातला जो स्प्रे पॅटर्न आहे तो स्प्रे पॅटर्न कसा असणार आहे आणि त्याचा साईज त्या ठिकाणी कसा असणार आहे हेही आपल्याला त्याच्यामधनं समजतं. सो या 3 गोष्टी ह्या एरोसोलचा जो सगळ्यात वरती बसवलेला व्हॉल्व आहे याच्यावरती अवलंबून असतात. पुढे आहे द डीप ट्यूब. स्टँडर्ड डीप ट्यूब usually extruded in low density polyethylene used for majority of products. In India, mostly nylon is used to achieve better dimensional control. द डीप ट्यूब म्हणजे ही जी ट्यूब आहे, ज्या ट्यूब मधनं तुमचे जे कंटेंट आहेत ते त्या ठिकाणी बाहेर येणार आहेत. प्लास्टिक मध्ये LDP, लो डेन्सिटी पॉलिइथिलीन, या प्लास्टिक पासून ती बनवलेली असते आणि इट इज यूज फॉर बहुतेक सगळ्या मेजॉरिटी ऑफ प्रॉडक्ट्स मध्ये ती आपण वापरतो. इन इंडिया नायलॉन आपण त्याच्यामध्ये वापरतो, की ज्याच्यामधनं तुमचं जसं तुमच्या वॉटर बॉटल तुम्ही लहानपणी बघितले असेल तर त्याच्यामध्ये ही गोष्ट यूज केलेली असते. विस्को ट्यूब नावाची पण एक ट्यूब आहे. इट इज एक्सटेंडेड इन लो डेन्सिटी पॉलिइथिलीन यूज फॉर विस्कस प्रोडक्ट वाइडर इंटरनल बोर दॅन द स्टँडर्ड. म्हणजे द डीप ट्यूब मधलाच हा प्रकार आहे, पण जेव्हा प्रॉडक्ट विस्कस असतील, विस्कस याचा अर्थ ज्याची विस्कॉसिटी जास्ती आहे, अशा जास्ती विस्कॉसिटी प्रॉडक्टला हे त्या ठिकाणी आपण यूज करतो. पुढे आहे द माउंटिंग कप. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ अ माउंटिंग कप? The cup forms a support for valve system and is swagged into the aperture of the can. To tight cup can, seal is being made by lining compound. Cups are nearly all stamped from tin plate, but a small number of aluminum cups are also manufactured. इथून जे वरती तुम्हाला दिसतंय, माझा कर्सर बघा कुठे आहे, की एक नॉर्मल बॉटल आहे. ह्याला हा एक वरती जो काही कप शेप मध्ये त्या ठिकाणी लावलेला आहे, तो कप
शेप आहे आणि त्याच्यामधनं हा जो वॉल्व आहे तो बाहेर येतो आहे. तर तो जो कप आहे त्याला आपण माउंटिंग कप असं म्हणतो. आणि आता लास्ट पार्ट आहे हाऊसिंग. हाऊसिंग याचा अर्थ काय, तर द हाऊसिंग फॉर्म्स the main body of wall and provides a seat for the inner wall subassembly. It also provides a link between deep tube which is fitted over the housing spigot and the wall assembly internal to the housing. The seal of the housing into the cup completes the overall wall assembly. After the product has been filled into the can, the cup is then swagged onto the latter. Propellant may be filled either before the cup is swagged onto the can or afterwards injected through a valved pressure filling. आता हाऊसिंग म्हणजे काय बघा, हे जी खालची असेंब्ली आहे की ज्याच्यावरती हा कप त्या ठिकाणी आलेला आहे, तो आलेला कप, व्हॉल्व आणि ट्यूब हे सगळं ज्याच्यावरती ठेवलेलं आहे, असा जो काही मेन बेस आहे त्याला आपण हाऊसिंग असं म्हणतो. म्हणजे मेनली हे 3 कॉम्पोनंट आहेत, एक आहे व्हॉल्व, एक आहे ट्यूब आणि एक आहे हाऊसिंग. या 3 मेन कॉम्पोनंट वरती आपला जो एरोसोल कॅन आहे तो तयार होतोय. आता ह्या एरोसोल कॅनचे ऍडव्हान्टेजेस त्या ठिकाणी काय आहेत, फायदे काय आहेत. मेन त्याचा ऍडव्हान्टेज असा आहे की medicine can be directly delivered to the affected area. तुम्ही स्प्रे बार्स बघितले असतील, समजा तुमचा काहीतरी तुम्हाला लिगामेंट डॅमेज झाली आहे, पाय दुखतोय, हात दुखतोय, आता अशा वेळेला तुमच्याकडे समजा एखादा स्प्रे बार असेल, तर त्या स्प्रे बारच्या मदतीने तुम्ही काय करू शकता, तर ते जे काही मेडिसिन आहे ते मेडिसिन डायरेक्टली जो अफेक्टेड भाग आहे त्याच्यावरती तुम्ही ते स्प्रेड करू शकता and it is directly affected to the area. त्या एरियाला तुम्ही ते डायरेक्टली अफेक्ट. हा एरोसोल कॅनचा एक मेन फायदा आहे. तुम्ही एरवी डबी वापरली, बॉटल वापरली तर तुम्हाला डायरेक्टली स्प्रे नाही करता येणार आणि प्लस लिक्विड फॉर्म मध्येही नाही करता येणार. पण जेव्हा तुम्ही एरोसोल वापरता, जिथं कुठं तुम्हाला ते स्प्रे करायचंय ते तुम्हाला इझिली त्या ठिकाणी स्प्रे करता येतं. सो इट इज हॅव्हिंग मोर स्टॅबिलिटी. त्याच्यामधलं जे मटेरियल आहे कॅन बी रिमूव्ड इझिली विदाउट अफेक्टिंग अदर मटेरियल. त्याच्या आतमधले जे कंटेंट आहेत ते आतमधले कंटेंट आपल्याला इझिली रिमूव्ह करता येतात, बाकीच्या आजूबाजूचं मटेरियल मध्ये त्रास न होता. कॅन बी युज्ड इन रिक्वायर्ड क्वांटिटी. तुम्हाला जी काही रिक्वायर्ड क्वांटिटी आहे त्या रिक्वायर्ड क्वांटिटीच्या नुसार तुम्ही ते वापरू शकता. म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण तो वॉल प्रेस करतो, वॉल प्रेस केल्यानंतर आपल्याला जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढे कंटेंट त्याच्यामधनं बाहेर येतात. वॉल जेव्हा बंद केला, आतमधले कंटेंट बाहेर येण्याचं बंद होतं. सो आपली रिक्वायर्ड क्वांटिटी त्याच्यामध्ये फुलफिल होते.
इझी ऑपरेशन. या सगळ्याचा फायदा काय होतो, तर तुमचं जे ऑपरेशन आहे ते इझी होतं, कंपॅरेटिव्हली इझिली तुम्ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय करू शकता, तर इझिली तुम्हाला जेव्हा हवंय तेव्हा तुम्ही ते प्रेस करू शकता, जेव्हा नको आहे तेव्हा तुम्ही ते त्या ठिकाणी रिमूव्ह करू शकता. हा त्याच्यामधला सुद्धा एक मोठा त्या ठिकाणी पार्ट ऍडव्हान्टेज आहे. हॅलो सर, या एरोसोल कॅन्सला डिस्पोज कसं करतात? मेटल कॅन्स जे आहेत ते तुम्ही पुन्हा त्याला शेप मधून काढून टाकून त्याच्यातलं जे ते प्लास्टिक आहे ते सेपरेट करून, जसं आपण मेटल कॅनचं रिसायकलिंग करू शकतो तशा पद्धतीने या एरोसोल कॅनचं सुद्धा रिसायकलिंग आपल्याला करता येतं. म्हणजे ते डिस्पोजल करून ते मेटल तुम्हाला पुन्हा नॉर्मल याच्यामध्ये कन्व्हर्ट, प्लेट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करून पुढे मग ते सेकंडरी मटेरियल म्हणून तुम्ही वापरू शकता. ओके सर. हे जे 3 एरोसोल कॅन आहेत, याचे बेसिकली 3 पार्ट्स, 3 टाइप्स त्याच्यामध्ये आहेत. एक आहे 3 पीस कॅन, एक आहे 2 पीस आणि एक आहे सिंगल पीस. आता त्याच्या नावामध्ये दिलेला आहे त्या पद्धतीने जो 3 पीस 3 प्लेट एरोसोल कॅन आहे, तर ह्याच्यामध्ये काय असतं, तर 3 पार्ट्स पासून तो बनलेला असतो. दीज कॅन आर most widely used type of aerosol containers. They are manufactured together by 3 components: cylinder, the cone and the dome made from the tin plate. आता डोम याचा अर्थ काय, तर तुम्ही इथं बघू शकता एरोसोल कॅन तुम्ही बघितला असेल तर त्याला खाली आहे ना असं गोल नसतो, फ्लॅट, त्याला एक असा डोम आलेला असतो. तर थोडक्यात त्याचे 3 पार्ट काय आहेत, तर ही सिलेंडर बॉडी, त्याला हा खाली आलेला डोम आणि वरती त्याला जे आहे ते वरती असलेलं त्याचं सिलेंडर, म्हणजे सिलेंडर, डोम आणि कोन, हे 3 वेगवेगळे शेप्स असतात. तुम्ही अनेक कंटेनरच्या खाली बघितलं असेल तर त्याला फ्लॅट सरफेस नसतो, त्याला एक असा डोम सारखा आलेला असतो, त्याला आपण डोम म्हणतो. म्हणजे याच्यात पहिलं पार्ट काय आहे, तर सिलेंडर. सिलेंडर कसा बनलेला आहे, तर दिस इज फॉर्म्ड फ्रॉम अ फ्लॅट शीट ऑफ टीन प्लेट बाय कर्लिंग इट इनटू अ सिलेंडर अँड अटॅचमेंट टू द 2 साइड्स टुगेदर. एक जी नॉर्मल प्लेट आहे ती प्लेट आपण गोल फिरवली आणि ती गोल फिरवल्यानंतर त्याला सील केलं, एंडला सील केलं, त्याच्यातनं आपली एक सिलेंडर बॉडी त्या ठिकाणी तयार होते. सोल्डरिंग त्याला केलं जातं, ही आपली सिलेंडर बॉडी झाली. द डोम काय असतं, द डोम फॉर्म्स द बॉटम ऑफ एरोसोल कॅन अँड इट इज अ टीन प्लेट स्टॅम्पिंग. तो त्याचा बॉटम असतो, तो एरोसोल कॅनचा हा डोमनी बनवलेला असतो टीन प्लेट पासूनच. आणि वरती काय आहे, तर कोन. इट फॉर्म्स द टॉप ऑफ अन एरोसोल कॅन अँड इज अगेन the stamping, but for more complex nature than the dome, since it has a 1 inch aperture into which the wall fits. स्टॅम्पिंग म्हणजे काय, तर ऍक्च्युली आता झेनिट टीन्स मध्ये आपण हे बघितलं होतं. आता पण तुमच्या याची फॉर्च्युनेटली व्हिजिट त्या ठिकाणी झाली नाही, तर आपण त्या ठिकाणी काय करतो, तर आतमध्ये ते इन्सर्ट करतो आणि त्यांनी तिथं तशा पद्धतीने एक प्रेस स्ट्रीप दिलेली असते की जेव्हा तो कोन आतमध्ये त्या सिलेंडरच्या जाईल तर तो प्रेस होईल आणि फिट बसेल. म्हणजे खाली कोन बसेल, सॉरी वरती कोन बसेल, खाली डोम बसेल आणि मध्ये सिलेंडर बॉडी बसेल. असे जेव्हा हे 3 सेपरेट पीसेस त्या ठिकाणी आहेत, तेव्हा अशा प्रकारच्या एरोसोल कॅनला
3 पीस एरोसोल कॅन असं त्या ठिकाणी म्हणतात. पुढं त्याच्यामध्ये आहे 2 पीस एरोसोल कंटेनर. आता तो जो 2 पीस एरोसोल कंटेनर आहे, तर याच्यामध्ये काय आहे, तर दीज कंटेनर डू नॉट हॅव अ सेपरेट कोन. त्याच्यामध्ये काही सेपरेट कोन त्या ठिकाणी नाहीये. तर कोन आणि सिलेंडर हे दोन्ही 1 पीस असतात अल्युमिनियम पासून बनवलेले, आणि डोम त्याच्यातला टीन प्लेटचा बनवलेला असतो. तुम्हाला कलरही कधी कधी वेगळा दिसेल. तुम्ही जर का ते स्प्रे बार पाहिलेत, ज्याला आपण म्हणतो की पेन रिलीफ बार आहेत, किंवा ते ह्याला अशा प्रकारचे डोम आणि कोन तुम्हाला दिसतील. आणि सिंगल पीस मध्ये काय आहे, तर जे छोट्या साईजचे कॉर्न असतात, द कंटेनर्स विच आर जनरली रिफर्ड टू मोनो ब्लॉक्स सिन्स दे आर मेड एंटायरली फ्रॉम 1 पीस अल्युमिनियम. छोट्या साईज मधले असतील तिथं आपण सिंगल पीस अल्युमिनियम कॅन त्या ठिकाणी वापरतो. ऍप्लिकेशन्स कुठे आहेत या पूर्णतः एरोसोल कॅनची, तर ते जे एरोसोल कॅन्स आहेत ते आपण यूज करतो फॉर मेकिंग परफ्युम्स, मेडिसिन्स आणि क्लिनिंग सॉल्व्हंट्स तयार करण्यासाठी आपण ते त्या ठिकाणी वापरत असतो. आल्या लक्षामध्ये? सो ही त्याची ऍप्लिकेशन्स आहेत एरोसोल कॅनची. 3 गोष्टी याच्यात महत्वाच्या लक्षात ठेवा. ऍडव्हान्टेजेस, ऍप्लिकेशन्स सोपी आहेत. 3 त्याचे टाइप्स आहेत: 3 पीस कॅन, 2 पीस कॅन, सिंगल पीस कॅन. आणि त्याचे जे कॉम्पोनंट्स आहेत, बॉटम, सिलेंडर, डोम, कोन, कोनच्या वर असलेला वॉल, आणि त्याच्यामधली जी ट्यूब आहे की ज्या ट्यूब मधनं आतलं जे कंटेनर आहेत, कंटेंट आहेत, ते त्या ठिकाणी बाहेर येते. नेक्स्ट लेक्चरच्या वेळेला याचा आपल्याकडे एखादा व्हिडिओ अवेलेबल असेल तर तो व्हिडिओ आपण बघूया. दुसरी गोष्ट, तुमचे मायक्रो प्रोजेक्टचे टॉपिक मी ऑलरेडी बोललो होतो.